अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. तुम्हा सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक सुंदर अशी कथा घेऊन आलेली आहे. कथा आहे नरहरी सोनार आणि भगवान विठ्ठलांची. तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. प्रसिद्ध नरहरी सोनार हे शंकराचे भक्त होते. त्यांनी भगवान शंकरांशिवाय इतर देवांचे दर्शनही कधी घेतले नव्हते. एकदा एक श्रीमंत माणूस त्यांच्या दुकानात आला आणि त्यांना त्यांच्यासोबत विठ्ठलाच्या मंदिरास येण्यास सांगितले. जेव्हा नरहरींनी याचे कारण विचारले तेव्हा तो गृहस्थ म्हणाला की मला मूलबाळ होत नव्हते, म्हणून मी विठ्ठलाला नवस केला होता की जर मला मुलगा झाला तर मी तुला सोन्याचा कंबरपट्टा अर्पण करेन. देवाच्या कृपेने मला मुलगा झाला असून देवाचा नवस फेडण्यासाठी, देवाच्या मूर्तीचे माप घेण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत चला आणि मला एक सोन्याचा कमरपट्टा बनवून द्या. त्यावर नरहरी म्हणाले, शिवमंदिर सोडून मी इतर कोणत्याही मंदिरात जात नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्या कोणत्याही सोनाराकडे जा. श्रीमंत माणूस म्हणाला, तुम्हीच इथले सर्वोत्तम सोनार आहात, म्हणून मी तुमच्याकडून कमरपट्टा तयार करून घेईन. मी देवांच्या मूर्तीचे माप आणतो. नरहरींनी नाखुशीनेच ते काम स्वीकारले. शेठजी माप घेऊन आले आणि नरहरींनी त्या मापानुसार कमरपट्टा तयार केला. पण मूर्तीला तो कमरपट्टा घातल्यानंतर तो मोठा झाला. मग नरहरींनी पुन्हा तो लहान केला, परंतु तो कमरपट्टा घालून पाहिला तर आता तो लहान झाला. असे अनेक वेळा घडले. अखेरीस पुजारी आणि इतर लोकांनी अशी सूचना केली की नरहरी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधावी आणि स्वतःच मूर्तीला तो कमरपट्टा घालून पाहावा. नरहरींनी तसेच केले. जेव्हा त्यांनी डोळे बांधून मूर्तीचे माप घेण्यासाठी मूर्तीला स्पर्श केला तेव्हा त्यांना वाटले की शंकराची पिंड आहे. नरहरींनी त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढून पाहिले तर ती शंकराची पिंड नव्हती. त्यांनी पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून पुन्हा माप घेण्यास सुरुवात केली तर पुन्हा त्यांना शंकराची पिंड असल्याचा भास झाला. त्यांनी डोळ्यावरची पट्टी उघडल्यावर ती विठ्ठलाचीच मूर्ती असल्याचे त्यांना दिसून आले. तर असा भरपूर वेळा चमत्कार झाला. डोळ्यावर पट्टी बांधली की त्या मूर्तीला हात लावला की त्यांना महादेवाच्या पिंडीचा भास व्हायचा आणि नंतर डोळे उघडले की त्यांना विठ्ठलाची मूर्ती दिसायची. तर त्यांना असे जाणवले तर असे की अनेक वेळा हा साक्षात्कार त्यांना घडला. दोन्ही देव एकच आहेत. त्यांनी उगाचच त्यांच्यात फरक केला आणि ते आनंदाने देवाला म्हणाले, हे जगत मिथ्या, आज तू माझ्या मनातला अंधार आणि अज्ञान दोन्हीही दूर केले आहेस. सर्वत्र एकच परमात्म्याचे अस्तित्व आहे याची मला आज तू प्रचिती आणून दिली. तात्पर्य एवढेच आहे की जरी वेगवेगळी नावे, वेगवेगळी रूपे असली तरी देव एकच आहे, हेच खरं.